मित्रांनो, कांदा पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी एक अन्नद्रव्य फार महत्त्वाचे आहे. ते म्हणजे सल्फर, ज्याला बरेचसे लोक गंधक या नावाने सुद्धा ओळखतात. तरी पण बरेचसे लोक आपल्या कांद्याच्या पहिल्या बेसल डोसमध्ये सल्फरचा वापर करत नाही. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सल्फरच्या आपल्या कांद्या पिकामध्ये महत्त्व काय हे आपण जाणून घेऊयात. म्हणून हा व्हिडिओ जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला एनपीके सोबत महादन कंपनीचे बेन्सल सुपरफास्ट हे गंधक घ्यायचे आहे. हे का बरं घ्यायचे आहे? कारण मित्रांनो, हे सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी बेस्ड गंधक आहे. म्हणजे स्लो रिलीज गंधक. हे आपल्या पिकाच्या उपलब्धतेनुसार हळूहळू उपलब्ध होत राहते. म्हणजेच हे आपल्या जमिनीमध्ये जवळपास 55 ते 90 दिवसापर्यंत कार्य करत राहते. यामुळे आपल्या कांद्याचा जो महत्त्वाचा टप्पा आहे, म्हणजे 55 दिवसाचा जो टप्पा आहे, त्यामध्ये आपल्याला गंधकची कमतरता जाणवत नाही. सल्फरमुळे आपल्या कांद्याचा वजन आणि आकार वाढतो. सोबत मित्रांनो, सल्फरमुळे आपल्या झाडाची काळोखी टिकून राहते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होऊन एकंदरीत आपल्या कांद्याची वाढ चांगली होत असते. मित्रांनो, सल्फर हे एक नैसर्गिक बुरशीनाशक आहे. त्यामुळे सुरुवातीला जे सड लागत असते त्याच्यावरती त्या सल्फरमुळे आपल्या कांद्याला सड लागत नाही आणि आपलं झाड निरोगी राहते. तसंच आपण जर का बेसल डोसमध्ये सल्फर जर का दिलं एकरी 10 किलो, तर आपल्या जमिनीचा पीएच हा सुद्धा मेंटेन राहण्यात मदत होते आणि जे आपण एनपीके युक्त खत आपल्या पिकाला दिलेले आहेत त्यांचं अपटेक सुद्धा आपल्या कांदा पिकाला चांगला होत असते. हे एकंदरीत सर्व कार्य आपल्या सल्फरमुळे होत असते. म्हणून आपल्याला हरकत नाही बेसल डोसमध्ये 10 किलो एकरी महादनचे बेन्सल सुपरफास्ट वापरायला. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.